नमस्ते, हॅलो, हाय गायज, कसे आहात तुम्ही? मी भी मस्त आहे. तर आज मी नवरात्री स्पेशल आय मेकअप लूक घेऊन आलेलो आहे. खूप दिवसांनी माझा व्हिडिओ येत आहे, त्या कारणानं सॉरी. खरं मी आज आणि एक नवीन असा छानसा आय मेकअप लूक डमीवर घेऊन आलेलो आहे. तर चला आम्ही आय मेकअप लूक स्टार्ट करूयात. तर आता आम्ही आय मेकअप स्टार्ट करतो. तर फर्स्ट आम्ही आमचे आयब्रोज आहेत ते प्रॉपरली फिल करून घ्यायचे आहेत. इथं मी आयब्रो पेन्सिल यूज केलेलं आहे. ते प्रॉपरली फिल करून त्यानंतर मी ब्रशनं ते सगळं ब्लेंड करून घेणार आहे. प्रॉपरली दोन्ही आईजला पण आम्हाला तसंच ब्लेंड करून घ्यायचं आहे. तर मी दोन्ही आईजला आयब्रो पेन्सिलच्या सहाय्याने ब्लेंड करून घेते. आपण आयब्रो पेन्सिल, काजल काही वापरू शकता किंवा आय मेकअपमधला ब्लॅक कलर हा मॅट असतो तोही आपण वापरू शकता. तर मी हे प्रॉपरली दोन्ही जे आयब्रोज आहेत ते सेम प्रमाणात मी ब्लेंड करून घेणार आहे. तर हे बघा मी आता ते ब्लेंड करून घेतलेलं आहे. तर त्यानंतर आम्ही प्रॉपरली आता भरून भरून कन्सिलर लावायला पाहिजे. आम्ही आय मेकअप करतो म्हणजे कन्सिलर हा इम्पॉर्टंट पार्ट आहे. तर मी कन्सिलर हा भरून भरून लावून घेत आहे. ते कन्सिलर लावून झाल्यानंतर त्याला मी प्रॉपरली ब्लेंडरच्या सहाय्याने ब्लेंड करून घ्यायला पाहिजे आपल्याला. त्यानंतर ब्लेंड करून झाल्यानंतर आपल्याला तो कन्सिलर या सेट करून घ्यायला पाहिजे. तर मी कॉम्पॅक्ट किंवा पावडरनं तो सेट करून घेणार आहे. त्यानंतर सेट झाला आता आमचं कन्सिलर. आता आम्ही डार्क ब्राऊन शेड हा कलर घेतलेला आहे. तो मी माझ्या आईच्या क्रीजवर लावून घेत आहे. तो क्रीजवर लावून घेऊन ते प्रॉपरली आम्हाला ब्लेंड करून घ्यायचं आहे. जास्ती आयब्रोच्या वर पण जायचं नाही आहे. तिकडच्या तिकडेच आम्हाला तो ब्राऊन कलर आहे हा डार्क ब्राऊन कलर ब्लेंड करून घ्यायला पाहिजेत. तो ब्लेंड करून घ्यायला पाहिजे. आयब्रोच्या वर जायचंच नाही आहे. तिथल्या तिथंच आम्हाला तो प्रॉपरली ब्लेंड करून घ्यायला पाहिजे. त्यानंतर आईच्या आउटर क्रीजला आम्हाला काय करायला पाहिजे, ब्लॅक शेड हा मी घेतलेला आहे. ब्लॅक शेडनं व्ही शेप देऊन तोही मी ब्लेंड करून घेत आहे. तो मी कसं ब्लेंड करतो म्हणजे ब्राऊन शेड आणि ब्लॅक शेड हा प्रॉपरली मिक्स व्हायला पाहिजे. क्रीज लाईनही दिसायची नाही आहे. आम्ही कलर असा लावला असा दिसायला नाही पाहिजे. तर मी क्रीज लाईनवर ब्राऊन शेड आणि ब्लॅक शेड हा टोटली मी मिक्स करून ब्लेंड करून घेत आहे. आपल्याला व्ही शेप देऊनच ब्लेंड करायला पाहिजे. त्यानंतर मी आता कटक्रीज डायरेक्टली करणार आहे. तर मी ब्रश घेतलेला आहे आणि त्या ब्रशनं मी कन्सिलर घेऊन प्रॉपरली मी क्रीज लाईन काढून घेत आहे, म्हणजे कटक्रीज करत आहे. हे कटक्रीज आम्हाला आता सेकंड आईजला पण सेम प्रॉपरली करूनच घ्यायला पाहिजे. त्यानंतर ते कन्सिलर लावून मी पावडरनं किंवा कॉम्पॅक्टनं सेट करून घेणार आहे. ते सेट करून मी प्रॉपरली घ्यायला पाहिजे. त्यानंतर मी नेक्स्ट आईजला पण तसंच करून घेत आहे. बघा इथं कसं केलं तसंच सेमली मी इथं केलेलं आहे. ब्राऊन शेड घेतलेला आहे, ब्लॅक शेड घेतलेला आहे, टोटली मी मिक्स करून तो ब्लेंड करून घेतलेला आहे. क्रीज लाईन मी काढून घेऊन त्यालाही प्रॉपरली पावडर कॉम्पॅक्टनं मी सेट करून घेतलेलं आहे. आता मी काय केलेलं आहे, जेल घेतलेला आहे. आता मी इथं शिमर वापरणार आहे, त्या कारणाने मी इथं पहिला ब्रशेसनं जेल लावून घेणार आहे. तर जेल लावून घेतल्यानंतर इथं मी गोल्डन कलरचं शिमर घेतलेलं आहे, सिल्वर कलरचं शिमर घेतलेलं आहे. शिमर आहे तो लावून घेणार आहे मी प्रॉपरली. डॅब डॅब करून आपल्याला सिल्वर लावून घ्यायला पाहिजे. सिल्वर लावून मी त्याच्यावरच गोल्डन कलरचं बी शिमर लावून घेतलेलं आहे. त्याच्यावर मी हलकं गोल्डन कलरचं शिमर लावलेलं आहे, म्हणजे दोन्ही ब्राऊन आहे हा कलर असा मॅच व्हायचा म्हणून. तर मी गोल्डन कलर, सिल्वर कलर हा लावून घेतलेला आहे. त्यानंतर मी इथं लायनर लावून घेणार आहे. प्रॉपरली लायनर लावताना थोडीही गडबड करायची नाही. आरामात आपण लायनर लावून घ्यायला पाहिजे. थोडे 1-2 मिनटं मागे पुढे झाले तरी हरकत नाही, कारण आम्हाला लावून घ्यायला पाहिजे. त्यानंतर मी तिच्या नाकावर एक थोडंसं शिमर लावून घेत आहे आणि आयब्रोजच्या वरच्या बाजूला थोडं शाईन येण्यासाठी शिमर लावून घेत आहे. आता आम्ही नवरात्री लूक करणार आलो आहे, मग त्यासाठी मी इथं 3 ब्लॅक डॉट दिलेले आहेत आणि एक तिला लूक छान येण्यासाठी बिंदी पण दिलेली आहे. इथं बघा मी 3 असे
वर दिलेला आहे आणि खाली एक दिलेला आहे आणि सेंटरला मी मोठा बिंदी केलेला आहे. तर हे बघा, हे झालेलं आहे. आता हे मी त्यानंतर काय करणार आहे, मी आयलॅशेस लावणार आहे लास्टला. तर आयलॅशेस लावताना बी आम्हाला आयलाइनर कसं लावतो तसंच होणार. थोडंफार पुढे मागे होऊ शकतं आणि खूप टाईम बी लागू शकतो. तर लागे ना, कारण स्टार्टिंगला आम्हाला थोडा टाईम लागतोच. तर आम्ही ते प्रॉपरली लॅशेस आहे हा लावून घ्यायला पाहिजे. व्हिडिओला एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा.